नमस्कार मंडळी, कसे तुम्ही बरेच ना? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आपण नालासोपारमधून चालू करत आहे आणि आज आपण मस्त ठिकाणी फिरायला जाणार आहे. कारण आपण आलेलं नालासोपारमध्ये आणि रवी भाऊ खूप फिरवणार आहे आपल्याला. कुठं फिरवतो आपण लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला तर तुम्हाला समजेल कुठं फिरवतोय. वसईमध्ये वसई किल्ला पण आहे असं म्हणतात. मग बघू आपण कसा आहे ते. आणि त्याच्या मित्राचं गुळाचा चहा असा एक स्टॉल ओपन झाला, तिथं आपण जाऊन यायचा मस्तपैकी. तर चला लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर आता आम्ही चाललोय बाळमामाच्या मंदिरात पहिलं बाळमामाचं दर्शन घ्यायला. आणि हे बाळमामा इकडे लिहिलेलं आहे गड्यानं, दाखवेल परत तुम्हाला. तर हे आमचा रवी भाई रिक्षा घेऊन आम्ही चाललोय मस्त डांगा करत. कामला धंदा बरोबर चिंध्या आम्हाला दोघांना. पिऊन आता थोड्या वेळात निघालोय आणि त्यांचा व्हिडिओ आपला दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे, तो नक्कीच बघा. आणि मस्तपैकी व्हिडिओ आहे. मराठी माणूसा सपोर्ट करा. नाला कुठलं गाव? वसई बस स्टॉपच्या साईडलाच आहे. मस्तपैकी आहे चहा आणि या आणि गटागट प्या. आता आम्ही वसई किल्ल्याकडे चाललोय. व्हिडिओ बनवला त्यानंतर वसई किल्ल्याकडे आम्ही चाललेलो मस्त पटापट. रवी भाऊ गाडी जरा पळवा. आम्ही आलो तो वसई कोर्टामध्ये. किल्ला सुरू झाला मित्रांनो. आता हे बघा किल्ला असा इथून किल्ला सुरू झाला. प्रवेशद्वार आहे इथं मित्रांनो. आता आम्ही एका आमच्या गाडीला भेटणार आहे आणि आमचा मित्र खास आहे तो. आणि माझी दुटी त्याची दुटी एकच आहे, पण एवढंच की तो इथे काम करतो, मी तो दुसरीकडे काम करतो. एकदम भारी बसलाय, त्याला काम ना धंदा बराबर चिंध्या आहेत. तू टाकलेल तो फोटो, तू एक माझी शूटिंग झाली परत. तू फोटो काढेल तेच ना, ते हिरो लोक आलेले मराठी का फिरायला आलेले ते नाही, ते शूटिंग मी आता बघ व्हिडिओ टाकला तो आता हे हां ते यूट्यूबर नाही ते का कोमल बॉब. अरे शूटिंग फक्त हे 2 पॉईंट याच्यात. आणि वेड मूवी बघ, कुठले वेड मूवी, हा त्याच्यातलं जे गाणं झालंय ना, हा इथं झालंय ते हे याच्यात झालं पूर्ण. माझ्या गावचाच खूप कोण रे? फुल मजा मारतोय, फुल मजा मारतोय इथं का, एवढी मजा मारतोय. एक गाणं झालं ना ते जडाण्याचं म्हणून, ते जोरदार गाणं झालं का. मच्छीमारवाले नाही, ते वळीचे डिझाईन आहे किती जबरदस्त आहे, अजून जर टिकून राहिले. हे बघा मी मस्तपैकी आतमध्ये चाललोय. काय माहीत नाही मला, तर थोडं पण इथलं नॉलेज नाही, थोडं सुद्धा. चाललोय आपलं बघत रवी भाई आणि मी. रवी भाईला मला कामच नाही. ठीक आहे ना जायला. अरे उभं राहा पुढे कधी, आता कशाला नको परत कधी. मित्रांनो आता मी एकदम भारी वसईच्या किल्ल्यावरती आलो आणि तिथून आपल्याला सगळं बीच दिसते बघा. एकदम भारी असं बीच दिसतं. इकडं बोटिंग वगैरे पण सगळीकडे दिसत नाही आणि एकदम भारी असं वाटते. आणि हे रवी भाऊ म्हणते सारखं फोटो काढ. त्याला काय काम ना धंदा, मलाच फोटो काढायला लागते. माझा फोटो काढू बोलला का नाही काढत बघा. काय करू आता मी. घुमरे जंगलात आम्ही फिरतो मस्त. इकडं पण आहे.
असे दरवाजे असायचे, पूर्ण असं लोखंड. झालं आपलं दर्शन, का म्हणते किल्ल्याची सवार बिवारी सगळे झाले आपली मस्तपैकी बघून सगळं. आणि आता आपण चाललोय रिटर्न घरी. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता रवीला बाय बाय टाटा करायचा. रवी आपल्याला सोडत बस स्टेशनला. तुम्हाला यायचं असेल, जर तुम्हाला यायचं असेल आणि कसं यायचं हे तुम्हाला मी सांगतो. मी भोईसरवरून आलो, भोईसरवरून ट्रेन करून आलो 15 रुपयामध्ये वसई स्टेशनला. वसई स्टेशनवरून महानगरपालिकेची 30 रुपये ते 40 रुपये तिकीट आहे. 20 ते 40 रुपये तिकीट असेल त्या तिकीट बसने यायचं. मस्तपैकी आला का डायरेक्ट त्याला सांगायचं वसई किल्ला. वसई किल्ल्यामध्ये डायरेक्ट तुम्ही सोडतं. रिक्षा पण आहेत स्पेशल, आणि आपल्या रिक्षावाला आहेच, त्याला नंबर देतो, त्याला बी कॉल करू शकता. तो पण तुम्हाला नेऊन सोडेल मस्त स्वस्त आणि मस्त. पण त्याला सबस्क्राईब केलेलं दाखवायचं रवी सरकार चॅनलला, तर तो मला फ्री म्हणजे स्वस्तमध्ये सोडेल. नाही तर तुम्हाला तर स्वस्तमध्ये सोडणार नाही.